माननीय कृष्णा कासार यांना मी विनंती करेन की त्यांनी मंचावर यावं। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारताच्या घटनेचे थोर शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपुरुष शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रथमतः मी आपल्या सर्वांच्या वतीने वंदन करतो। तसेच स्टेजवरती उपस्थित सर्व मान्यवर आणि या जनसमुदाय पाहिल्यावरती खऱ्या अर्थाने मी त्यांना उमेदवार म्हणणार नाही, नाशिकचे खासदार माणिकराव कोकाटे, तुम्ही आज एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालाय। पहिले मी तुमच्याबद्दल दोन गोष्टी सांगणार आहे। मोडून पण न वाकणारा माणिकरावांचा कार्यकर्ता, दिलेला शब्द पाळणारा माणिकरावांचा कार्यकर्ता, परत स्त्रीला माते समान मानणारा माणिकरावांचा कार्यकर्ता, मा जिजाऊ शाहू फुले आंबेडकरांचे संस्कार जपणारा माणिकरावांचा कार्यकर्ता, शौर्याची हुंकार माणिकरावांचा कार्यकर्ता, पराक्रमाची आग माणिकरावांचा कार्यकर्ता, अन्यायाविरुद्धचा राग माणिकरावांचा कार्यकर्ता, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा वाघ माणिकरावांचा कार्यकर्ता, म्हणून नेता नव्हे तर कार्यकर्ता। आणि माणिकराव कोकाटे खासदार हवा नाशिकच्या विकासाकरता। गेल्या अनेक दिवसापासून साहेबांनी खासदारकी लढवायचं ठरवलं आणि गोडसेचे लोक अपप्रचार करायला लागले, माघार घेणारे माघार घेणारे। अरे तुझी एवढी फाटती तर कशाला उभा राहतो? साहेब कोटले साहेबांनी 40 वर्षाच्या राजकारणात कधी टाकलेलं पाऊल मागे घेतलेलं नाहीये, हे लक्षात घ्या। त्याच्यानंतर दुसरी अफवा आई, साहेबांना राज्यसभा देणार, विधानसभा देणार। मी त्यांना सांगू इच्छितो, माशिकरांना सुद्धा सांगू इच्छितो, आत्ताच्या नगरपालिकेला मुख्यमंत्र्यांची सिन्नरला सभा झाली, त्या सभेमध्ये साहेबांनी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने त्यांना सांगितलं, मला तुमची राज्यसभा नको, मला तुमची विधान परिषद नको, मला तुमचं कोणतं महामंडळ नको, मला पाहिजे तर या सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी निधी पाहिजे आहे। आणि मला पदच मिळवायचं असेल तर मी जनतेमधून निवडून येऊन राजमार्गाने त्या राज्यसभेमध्ये विधानसभेमध्ये जाईल। आणि त्याच्यामुळे आता जे खबरे आले असतील ना त्यांचे खबरे, त्यांना मी सांगू इच्छितो, ऐसा कोई काम नहीं माणिकराव कर नहीं सकता, कठिन कितना भी सफर हो माणिकराव पीछे हट नहीं सकता। माणिकराव कोकाटे और उनके कार्यकर्ताओं के आगे पीछे हटते समंदर पहाड़ भी झुक जाते हैं, क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज का तूफान है हमारे अंदर। माँ जिजाऊच्या आशीर्वादाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामर्थ्याने आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आत्मबलिदानाने आणि 18 पकड जातीच्या शूर पराक्रमी मावळ्यांच्या पराक्रमाने मिळालेले स्वराज्य आहे आणि हे शिवराज्य आहे। खऱ्या अर्थाने आज या शिवराज्यामध्ये 25 हजाराकरता माझ्या शेतकऱ्याला आत्महत्या करायला लागत आहे। शेतकऱ्याच्या कष्टाला दाम नाही, तरुणाच्या हाताला काम नाही, उद्योग धंद्यात मराठी माणसाचं नाव नाही आणि या नाशिक मध्ये गुंडगिरीला लगाम नाही। आणि याला ही परिस्थिती जर वळवली असेल तर खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही चुकीचे आणि अकार्यक्षम नेतृत्व त्या ठिकाणी निवडून दिले आहे। आणि ही परिस्थिती जर तुम्हाला नाशिककरांना सगळ्यांना बदलायची असेल तर त्याच्याकरता कर्तृत्ववान आणि नेतृत्ववान माणिकरावांसारखा विकास पुरुष खासदार म्हणून तुम्हाला दिल्लीत पाठवावं लागणार आहे। हेमंत गोडसेला तुम्ही 5 वर्ष दिले, 5 वर्षात हेमंत आपण एकही डोळ्याला दिसलं आणि हाताला लागला असं काम नाही केलं। संघटनेचे लोकही बंब मारते, त्यांनी संघटनेसाठी काही काम नाही केलं। आणि लोकांची तर असं म्हणणं आहे, काम तर जाऊ द्या मरू द्या, बऱ्याचशा गावांमध्ये अहो आप्पा कधी आमच्या गावात गप्पाही मारायला आला नाही। आणि मग जायचं दिल्लीला जाय, नाशिकला ये, दिल्लीला जाय, चक्रा मारच्या थापा मारायच्या। त्याच्यामुळे आता तुम्हाला आम्हाला दिल्लीला चक्रा मारणारा आणि हात पसरवणारा नव्हे तर तुमच्या आमच्यासाठी या नाशिकसाठी विकासासाठी दिल्लीकरांवरती डोळे वाटारणारा माणिकराव कोकाटे सारखा खासदार पाहिजे। तर राष्ट्रवादीचे नेते लोक सांगताय आमचा नेता लय पॉवरफुल, आज केली ना साहेबांनी त्यांची 32 गुल। शिवसेनेचे नेते आले होते काही दिवसापूर्वी, संजय राऊत साहेब,
ते म्हणे गिरीश भाऊ तुम्ही शस्त्रक्रिया चांगली करत्या, तुमच्याकडे जरी गिरीश भाऊ सारखा डॉक्टर असला ना शस्त्रक्रिया करण्यासारखा, पण आमचा नेता पोस्टमॉर्टम करणारा डॉक्टर आहे, नाद नाही करायचा. अजून राष्ट्रवादीचे लोक म्हणते आमचा उमेदवार लय मोठा आहे, लय ताकदवर आहे, पण त्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो 3.5 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं, किती मोठा शत्रू असला तर त्याला गाजर कसं करायचं त्याला संपायची शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आहे. 1658 साली दक्कनच्या पठारावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी अभूतपूर्व इतिहास घडवला. निजामशाहीचा बलाढ्य योगडा अफजल खान याला दूर चालली, ठार केला, कोथळा बाहेर केला. महाराज त्याच्यावरती समाधानी झाले नाही, आपल्या मावळ्यांच्या ताकदीनिशी शत्रूवरती चाल करून गेले आणि दख्खनच्या पठारापासून तर पन्हाळ्यापर्यंत प्रवेश कामीज केला. निजामशाहीच्या छाताडावरती भगवान चालला आणि दुप्पट प्रवेश स्वतः सामील केला. हाच विचार तुम्हाला आम्हाला आज पुढे न्यायचा आहे. ज्या पद्धतीने आज तुम्ही सगळे जमले आहे, विरोधकांची धावपळ उडाली आहे, आज त्यांना समजत नाही माणिकराव कोकाटे नावाच्या वाघाला आणि कोकाटे नावाच्या वादळाला आता कशा प्रकारे थांबायचंय. अशा परिस्थितीत जर तुम्ही आम्ही सगळे एकजुटीने जर साहेबांमागे उभे राहिलो तर निश्चितच 23 तारखेला खासदारकीच्या विजयाची माळ साहेबांच्या गळ्यात पडल्याशिवाय राहणार नाही. वेळेअभावी थांबतो. महाजन सर तुम्ही बोलायची संधी दिली, आपले धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.